नमस्कार मित्रांनो, राजमुद्रा अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आपण हे चॅनल राज्यसेवा मुख्यचा संपूर्ण सिलेबस कंप्लीट करण्यासाठी बनवलं आहे. आपण राज्यसेवा मुख्यचा जो GS3चा पेपर आहे HR आणि HRD यातील HRD हा भाग सुरू केला आहे. त्याच्यामध्ये आत्तापर्यंत आपण 19 लेक्चर अपलोड केले आहेत. HRD आणि HR हा GS3 पेपर संपूर्ण कंप्लीट झाल्यानंतर आपण GS1, GS2 आणि GS4 हे राज्यसेवा मुख्यचे जे 4 मुख्य पेपर आहेत या 4 पेपरचा संपूर्ण सिलेबस आपल्या राजमुद्रा अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती कव्हर करणार आहोत. जर तुम्ही आत्तापर्यंत यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि या चॅनलची लिंक जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. HRD या भागातील चॅप्टर नंबर 5 ग्रामीण विकास हा चॅप्टर आपण सुरू केला. त्याच्यामध्ये आजच्या लेक्चरमध्ये आज कोणकोणते टॉपिक बघणार आहोत तर आपण रोजगार निर्मिती कार्यक्रम, रोजगार निर्मितीसाठी कोणकोणते योजना राबवल्या गेल्या सरकारने त्याचा अभ्यास आपण आजच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. त्यामध्ये सुरुवातीला आपण आश्वासित रोजगार योजना बघणार आहोत. त्यानंतर संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना, राष्ट्रीय कामासाठी अन्न कार्यक्रम म्हणजे नॅशनल फूड फॉर वर्क प्रोग्राम, प्रधानमंत्री रोजगार योजना, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम, भारत निर्माण कार्यक्रम, त्याचबरोबर नागरी सुविधांचा ग्रामीण क्षेत्रामध्ये विस्तार म्हणजे जो पुरा मॉडेल आहे, या सर्व योजनांचा आढावा आजच्या लेक्चरमध्ये आपण घेणार आहोत. तर सुरुवातीला आपण आश्वासित रोजगार योजना काय होती ती बघा. आश्वासित रोजगार योजना म्हणजेच एम्प्लॉयमेंट अश्युरन्स स्कीम. याची सुरुवात 2 ऑक्टोबर 1993 म्हणजेच गांधी जयंती दिवशी 1993 साली आश्वासित रोजगार योजना एम्प्लॉयमेंट अश्युरन्स स्कीम ही सुरू करण्यात आली. या अंतर्गत काय ठरवण्यात आलं तर ग्रामीण भागातील प्रत्येक गरजू व्यक्तीला रोजगार मिळवून देण्याचं उद्दिष्ट या अंतर्गत ठेवण्यात आलं. त्याचबरोबर कुटुंबातील किमान 2 व्यक्तींना, प्रत्येक कुटुंबातील किमान 2 व्यक्तींना 100 दिवसांचा रोजगार मिळवून देण्याचं उद्दिष्ट हे आश्वासित रोजगार योजना या कार्यक्रमाअंतर्गत ठरवण्यात आलं. ग्रामीण भागात रोजगार व विकासाकरता आवश्यक सामाजिक व आर्थिक पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याचे ध्येय या योजनेत होते. ही एक मागणी आधारित योजना होती, म्हणजेच डिमांड ड्रिव्हन ही योजना होती असल्याने त्याच्या अंतर्गत भौतिक लक्ष्य ठरवण्यात येत नसत. मागणीनुसार काम या पद्धतीवर ही योजना आधारलेली होती किंवा या तत्वावर ही योजना आधारलेली होती. 2001 पासून ही योजना संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेचा भाग बनली. आश्वासित रोजगार योजना सुरुवात कधी झाली तर 2 ऑक्टोबर 1993 या अंतर्गत कुटुंबातील किमान 2 व्यक्तींना 100 दिवसांचा रोजगार मिळवून देण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं. ही योजना 2001 पासून संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेचा भाग बनली. पुढची योजना आहे संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना. संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना कधी सुरू झाली तर 2001ला. यामध्ये आश्वासित रोजगार योजना शी समाविष्ट करण्यात आली किंवा विलीन करण्यात आली 2001च्या संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेमध्ये. संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना सुरुवात 2001ला. यामध्ये जवाहर ग्राम समृद्धी योजना आणि आश्वासित रोजगार योजना या 2 योजना एकत्र करून संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना ही सुरू करण्यात आली. या अंतर्गत सहाय्यक रोजगार निर्मिती, अन्न सुरक्षा व ग्रामीण भागात टिकाऊ साधनसंपत्ती निर्माण करण्याचे उद्दिष्ट होते. 2006 पासून ही योजना राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम या अंतर्गत विलीन करण्यात आली. संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना कधी सुरू झाली तर 2001ला. जवाहर ग्राम समृद्धी योजना आणि आश्वासित रोजगार योजना जी 1993ची होती, या 2 योजना एकत्रित करून ही योजना सुरू करण्यात आली. या अंतर्गत रोजगार निर्मिती, अन्न सुरक्षा आणि ग्रामीण भागात टिकाऊ साधनसंपत्ती निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. 2006 सालापासून ही योजना राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कार्यक्रमाअंतर्गत विलीन करण्यात आली. पुढची योजना आहे राष्ट्रीय कामासाठी अन्न कार्यक्रम म्हणजेच नॅशनल फूड फॉर वर्क प्रोग्राम. नॅशनल फूड फॉर वर्क प्रोग्राम याची सुरुवात 14 नोव्हेंबर 2004ला झाली होती. याच्या आधीची 1974-75ला सुद्धा नॅशनल फूड फॉर वर्क प्रोग्राम ही योजना सुरू करण्यात आली होती, परंतु नव्याने योजना 14 नोव्हेंबर 2004ला सुरू करण्यात आली. राष्ट्रीय कामासाठी अन्न कार्यक्रम म्हणजेच नॅशनल फूड फॉर वर्क प्रोग्राम याची सुरुवात 14 नोव्हेंबर 2004ला झाली. या अंतर्गत सर्व ग्रामीण गरीब लोकांसाठी हा कार्यक्रम सुरू करण्यात आला. हा कार्यक्रम मुख्यतः जे अकुशल कारागीर आहेत त्यांच्यासाठी राष्ट्रीय कामासाठी अन्न कार्यक्रम सुरू करण्यात आला होता. ही योजना पुढे NREPG म्हणजेच नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम या अंतर्गत विलीन करण्यात आले. राष्ट्रीय कामासाठी अन्न कार्यक्रम सुरुवात 14 नोव्हेंबर 2004ला. राष्ट्रीय कामासाठी अन्न कार्यक्रम ह्या 2 वेगवेगळ्या योजना आहेत. 1974ला योजना सुरू झाली होती, ती IRDP अंतर्गत विलीन करण्यात आली आणि 2004 साली जी नवीन योजना सुरू झाली राष्ट्रीय कामासाठी अन्न कार्यक्रम ही NREP
या योजनेअंतर्गत विलीन करण्यात आली. प्रधानमंत्री रोजगार योजना PMRY याची सुरुवात कधी झाली तर 2 ऑक्टोबर 1993. 2 ऑक्टोबर 1993ला दुसरी कोणती योजना सुरू झाली होती तर एम्प्लॉयमेंट अश्युरन्स स्कीम. या दोन्ही योजना 2 ऑक्टोबर 1993ला सुरू झाल्या. प्रधानमंत्री रोजगार योजना आणि एम्प्लॉयमेंट अश्युरन्स स्कीम या अंतर्गत ही योजना सुरुवातीच्या वर्षात शहरी भागात सुरू झाली होती, परंतु 1994 पासून शहरी आणि ग्रामीण भागात सुरुवात करण्यात आली. प्रधानमंत्री रोजगार योजना सुरुवातीला जेव्हा लॉन्च झाली ती फक्त शहरी भागात सुरू झाली होती, पण पुढच्या वर्षी किंवा 1 वर्षानंतर ती योजना शहरी आणि ग्रामीण भागात दोन्ही भागांसाठी विकासासाठी सुरू करण्यात आली. या अंतर्गत उद्दिष्ट काय ठेवण्यात आलं होतं तर 8व्या पंचवार्षिक योजनेत 10 लाख रोजगार संधी निर्माण करणे हे उद्दिष्ट प्रधानमंत्री रोजगार योजनेअंतर्गत ठेवण्यात आलं होतं. या योजनेची अंमलबजावणी कोण करतं तर केंद्रीय उद्योग मंत्रालय हे प्रधानमंत्री रोजगार योजनेची अंमलबजावणी करतं. या योजनेअंतर्गत सुशिक्षित 18 ते 35 वयोगटातील गरजू तरुणांना व्यवसाय उभारण्यासाठी 1 लाख रुपयांचं कर्ज देण्यात येतं. तर हे कर्ज प्राप्त करण्यासाठी वार्षिक उत्पन्नाची अट काय तर 40,000 पेक्षा त्याचं वार्षिक उत्पन्न कमी असावं. या योजनेअंतर्गत SC, ST आणि OBCंना आरक्षण देण्यात आलं आहे. प्रधानमंत्री रोजगार योजना ही योजना 15 ऑगस्ट 2008 पासून प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात समाविष्ट करण्यात आली. 2008ला 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिनादिवशी 2008 साली प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम सुरू करण्यात आला. त्यामध्ये 1993ला जी योजना प्रधानमंत्री रोजगार योजना सुरू झाली होती ती विलीन करण्यात आली. 2 ऑक्टोबर 1993ला प्रधानमंत्री रोजगार योजना सुरू करण्यात आली. ही शहरी आणि ग्रामीण भागात सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत 8व्या पंचवार्षिक योजनेत 10 लाख रोजगार निर्मिती करणे हे उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं. या योजनेअंतर्गत 18 ते 35 वयोगटातील सुशिक्षित गरजू तरुणांना व्यवसाय उभारण्यासाठी 1 लाख रुपयाचं कर्ज या योजनेअंतर्गत देण्यात येत होतं. ही योजना 2008 साली प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत विलीन करण्यात आली. आता प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम काय? याची सुरुवात 2008ला झाली होती. 15 ऑगस्ट 2008ला प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमाअंतर्गत ग्रामीण तसेच शहरी भागात नवीन स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं. ही योजना PMRY म्हणजेच प्रधानमंत्री रोजगार योजना आणि REGP रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम या दोन्ही योजनांचे एकत्रीकरण करून ही योजना 2008ला प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या नावाने सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत 37 लाख रोजगार निर्मिती करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं. 37 लाख. आणि जी प्रधानमंत्री रोजगार योजना सुरू करण्यात आली होती 1993ला त्या अंतर्गत 10 लाख रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं. तर प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत 37 लाख रोजगार निर्माण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं. या कार्यक्रमाची अंमलबजावणी कोण करतं तर सूक्ष्म व लघु मध्यम उद्योग मंत्रालय हे प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची अंमलबजावणी करते. या कार्यक्रमासाठी अनुदान कसं आहे तर ग्रामीण भागात 25% अनुदान, तर शहरी भागात 15% अनुदान आणि आरक्षित गटांसाठी विशेष लाभ या कार्यक्रमाअंतर्गत देण्यात येतो. प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत अनुदान ग्रामीण भागात 25% आणि शहरी भागात 15% अनुदान भेटतं. यासाठी लाभार्थी कोण असतील तर 18 वर्षावरील कोणतीही व्यक्ती ही प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत लाभार्थी असते. प्रकल्पांच्या स्थापनेत सहाय्यतेसाठी कोणतीही उत्पन्न सीमा नसेल. 10 लाख रुपयांपेक्षा जास्त भांडवलाच्या उत्पादन क्षेत्रातील प्रकल्पांसाठी आणि 5 लाख उत्पादन क्षेत्र सेवा क्षेत्रांसाठी लाभार्थी हा कमीत कमी 8वी शिकलेला असावा. म्हणजे एखाद्याला प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत कर्ज उचलायचं असेल आणि त्याचा प्रकल्प 10 लाख रुपयांपेक्षा जास्त भांडवलीचा असेल किंवा जर सेवा क्षेत्रात प्रकल्प सुरू करत असेल आणि त्याचं भांडवल 5 लाखापेक्षा असेल तर ते कर्ज मिळवण्यासाठी हा लाभार्थी कमीत कमी 8वी शिकलेला असावा. ही अट प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम जो 2008ला सुरू करण्यात आला होता याच्या अंतर्गत ठेवण्यात आली. ही योजना PMRY 1993ची प्रधानमंत्री रोजगार योजना आणि REGP या दोन योजना विलीन करून सुरू करण्यात आली. या योजनेची अंमलबजावणी सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाअंतर्गत केली जाते. याचे लाभार्थी 18 वर्षावरील कोणताही व्यक्ती असतो. पुढची योजना आहे राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम. ही योजना 15 ऑगस्ट 1995ला सुरू करण्यात आली. 15 ऑगस्ट 1995ला राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम ही योजना सुरू करण्यात आली. या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला 3 योजना होत्या. सुरुवातीला 3 कोणकोणत्या तर पहिली राष्ट्रीय वृद्धत्व पेन्शन योजना, दुसरी राष्ट्रीय कौटुंबिक लाभ योजना आणि तिसरी राष्ट्रीय मातृत्व सहाय्य योजना. या 3 योजना राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमाअंतर्गत होत्या. सुरुवातीला जून 1999 मध्ये राष्ट्रीय मातृत्व सहाय्य योजना ही कुटुंब कल्याण मंत्रालयाकडे हस्तांतरित करण्यात आली.
राष्ट्रीय मातृत्व सहाय्य योजना ही योजना होती ती कुटुंब कल्याण मंत्रालयाकडे हस्तांतरित करण्यात आली. तर राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमामध्ये 2000 साली अन्नपूर्णा योजना ही नव्याने समाविष्ट करण्यात आली. यातून राष्ट्रीय मातृत्व सहाय्य योजना ही बाहेर काढली आणि अन्नपूर्णा योजना समाविष्ट करण्यात आली. 2009 साली विधवा आणि अपंग व्यक्तींसाठी पेन्शन योजना यामध्ये समाविष्ट करण्यात आली. सध्या यामध्ये किती योजना आहेत तर सध्या या कार्यक्रमामध्ये 5 योजना आहेत. त्यातील पहिली योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धत्व पेन्शन योजना, दुसरी आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा पेन्शन योजना, तिसरी योजना आहे राष्ट्रीय अपंगत्व पेन्शन योजना, चौथी योजना आहे राष्ट्रीय कौटुंबिक लाभ योजना आणि पाचवी योजना आहे अन्नपूर्णा योजना. अन्नपूर्णा योजना 2000 साली समाविष्ट करण्यात आली. 2009 साली विधवा आणि अपंग व्यक्तींसाठी म्हणजे ही विधवा आणि अपंग व्यक्तींसाठीची योजना 2009 साली सुरू करण्यात आली. तर राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम कधी सुरू झाला तर 15 ऑगस्ट 1995ला. तर आपण मनरेगा जी स्कीम आहे महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम या योजनेचा विस्तार किंवा विकास कसा झाला याचा आढावा या लेक्चरमध्ये घेऊ. सुरुवातीला रुरल लँडलेस एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम ही योजना 15 ऑगस्ट 1983ला सुरू झाली होती. त्याचबरोबर नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट प्रोग्राम ही योजना 2 ऑक्टोबर 1980ला या दोन योजना सुरू झाल्या होत्या. या दोन्ही योजना जवाहर रोजगार योजनेत जी 1 एप्रिल 1989ला सुरू झाली होती त्याच्यामध्ये विलीन करण्यात आल्या. 1983ची रुरल लँडलेस एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम आणि नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट प्रोग्राम या दोन योजना 1980ची आणि 1983ची या दोन योजना जवाहर रोजगार योजना जी 1989ला सुरू झाली होती त्यामध्ये विलीन करण्यात आल्या. त्याच्यानंतर जवाहर रोजगार योजनेचे पुनर्रचना करून जवाहर ग्राम समृद्धी योजना ही नव्याने 1 एप्रिल 1999ला सुरू करण्यात आली. एम्प्लॉयमेंट इन्शुरन्स स्कीम जी 2 ऑक्टोबर 1993ला सुरू करण्यात आली होती. ह्या दोन योजना विलीन करून संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना ही 25 सप्टेंबर 2001ला सुरू करण्यात आली. 25 सप्टेंबर 2001ला संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना सुरू करण्यात आली. तर 2004ला म्हणजे 14 नोव्हेंबर 2004ला नॅशनल फूड फॉर वर्क प्रोग्राम ही योजना सुरू करण्यात आली होती. ह्या नॅशनल फूड फॉर वर्क प्रोग्राम आणि संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना या दोन योजना एकत्रित करून नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम हे 2 फेब्रुवारी 2006ला सुरू करण्यात आली. याचं नामकरण गांधीजींच्या 140व्या जयंतीदिनी 2 ऑक्टोबर 2009ला महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम या नावाने सुरू करण्यात आली. तर याचा दुसरा फेज म्हणजेच MG नरेगाचा दुसरा 2.0 या नावाने 8 मे 2012 पासून दुसरा फेज सुरू करण्यात आला. तर याचा विस्तार कसा आहे तर सुरुवातीला दोन योजना होत्या नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट प्रोग्राम आणि रुरल लँडलेस एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम 1980ची आणि 1983 या दोन योजना विलीन करून जवाहर रोजगार योजना सुरू करण्यात आली. जवाहर रोजगार योजनेची पुनर्रचना करून जवाहर ग्राम समृद्धी योजना 1999ला सुरू करण्यात आली. त्याच काळात म्हणजे 1993ला एम्प्लॉयमेंट अश्युरन्स स्कीम या दोन योजना होत्या एम्प्लॉयमेंट अश्युरन्स स्कीम आणि जवाहर ग्राम समृद्धी योजना या दोन योजना एकत्र करून संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना ही 2001ला सुरू करण्यात आली. तर संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना आणि 2004 साली सुरू झालेली नॅशनल फूड फॉर वर्क प्रोग्राम या दोन योजना एकत्र करून 2006 साली नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम या नावाने योजना सुरू करण्यात आली. 140व्या जयंतीदिनी महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त या योजनेला महात्मा गांधींचं नाव दिलं. त्यानुसार 2 ऑक्टोबर 2009 सालापासून महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम या नावाने योजना सुरू करण्यात आली. आणि याची दुसरी फेज ही 8 मे 2012 पासून सुरू झाली. तर आता दीनदयाल अंत्योदय योजनेचा विस्तार कसा झाला किंवा विकास कसा झाला ते बघूया. तर स्वर्ण जयंती ग्राम समृद्धी योजना स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना ही कधीची आहे तर 1 एप्रिल 1999ची योजना. ही योजना 6 योजनांची एकत्रीकरण करून सुरू करण्यात आली होती. तर या 6 योजना कोणत्या होत्या तर IRDP पहिली कोणती तर IRDP 2 ऑक्टोबर 1980ची म्हणजे इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम. त्यांची दुसरी योजना होती ट्रायसेम म्हणजे ट्रेनिंग ऑफ रुरल यूथ फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट. ही योजना कधी सुरू झाली होती तर 15 ऑगस्ट 1979ला. तिसरी योजना होती ती द्वारका म्हणजेच याची सुरुवात कधी झाली होती तर सप्टेंबर 1982ला. याचं नाव काय होतं तर डेव्हलपमेंट ऑफ वुमेन अँड चाइल्ड इन रुरल एरिया. चौथी योजना होती मिलियन वेज स्कीम्स. याची सुरुवात झाली होती 1988-89ला. पाचवी योजना होती गंगा कल्याण योजना. याची सुरुवात झाली होती 1997ला. 6वी योजना होती सित्रा म्हणजे सप्लाय ऑफ इम्प्रूव्ड टूल किट्स टू रुरल आर्टिसन्स. याची सुरुवात झाली होती 1992. म्हणजेच IRDPची सुरुवात 1980, ट्रायसेमची सुरुवात 1979, द्वारकाची सुरुवात 1982, मिलियन वेज स्कीमची सुरुवात 1988
गंगा कल्याण योजनेची सुरुवात 1997 आणि चित्रा योजनेची सुरुवात 1992. तर ह्या 6 योजना एकत्र करून 1999ला 1 एप्रिल 1999ला सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना सुरू झाली. तर या योजनेचं रूपांतर 2011ला नॅशनल रूरल लिव्हलिहूड मिशन असं करण्यात आलं. 3 जून 2011ला सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना जी 1999ला 6 योजनांचे एकत्रीकरण करून सुरू करण्यात आली होती, त्याच्यामध्ये बदल करून 2011ला नॅशनल रूरल लिव्हलिहूड मिशन या नावाने ही योजना सुरू करण्यात आली. तर त्याच्यामध्ये बदल करून 29 मार्च 2016ला याचं नामकरण करून दीनदयाल अंत्योदय योजना नॅशनल रूरल लिव्हलिहूड मिशन या नावाने 29 मार्च 2016 पासून ही योजना नॅशनल रूरल लिव्हलिहूड मिशन ही नव्याने सुरू करण्यात आली. तर दीनदयाल अंत्योदय योजना नॅशनल रूरल लिव्हलिहूड मिशनच्या उपयोजना कोणकोणत्या होत्या, तर त्याच्या 4 उपयोजना होत्या. त्यातील पहिली आहे महिला सशक्तीकरण परियोजना, जी 2010-11ला सुरू झाली होती. याचा लक्ष्यगट कोणता होता, तर महिला शेतकऱ्यांचा विकास करण्याची योजना महिला सशक्तीकरण परियोजना 2010-11ला सुरू झाली होती. त्यानंतर आजीविका ग्रामीण एक्सप्रेस योजना जी ऑगस्ट 2017ला सुरू झाली होती, ती दीनदयाल अंत्योदय नॅशनल रूरल लिव्हलिहूड मिशनची उपयोजना आहे. या योजनेचा मुख्य भर कोणावर होता, तर सार्वजनिक वाहन यंत्रणा आणि नियमन करणारे बचत गट यावर आजीविका ग्रामीण एक्सप्रेस योजनेचा मुख्य भर होता. तिसरी योजना आहे स्टार्टअप ग्राम व्यावसायिक योजना, याची सुरुवात जानेवारी 2016ला झाली होती. याचा भर ग्रामीण स्टार्टअप व्यावसायिकांवरती होता. चौथी योजना आहे दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना. या योजनेची सुरुवात 25 सप्टेंबर 2014ला झाली होती. याचा लक्ष्यगट होता 15 ते 35 वर्ष वयोगटातील तरुणांना कौशल्य प्रदान करणे. या 4 उपयोजना ह्या दीनदयाल अंत्योदय योजना जी 2016ला सुरू झाली होती या योजनेच्या उपयोजना होत्या. आता आपण भारत निर्माण कार्यक्रम काय ते बघा. भारत निर्माण कार्यक्रमाची सुरुवात 2005ला 10व्या पंचवार्षिक योजनेदरम्यान 2005ला या कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमाचे घटक किती होते, तर 6 घटक होते. त्यातील पहिला घटक आहे पाणी पुरवठा, दुसरा घटक आहे घर बांधणी, तिसरा घटक आहे जलसिंचन, चौथा घटक आहे तोडधोरी, 5वा घटक आहे विद्युत आणि 6वा घटक आहे रस्ते. तर याची उद्दिष्टे काय ठेवण्यात आली होती, तर 2012 पर्यंत सर्व वंचित गावांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे, 2009 पर्यंत 60 लाख घरांची निर्मिती करणे. परंतु हे उद्दिष्ट जे 60 लाख घरांची निर्मितीचं उद्दिष्ट होतं 2009 पर्यंत, ते साध्य न झाल्याने 2014 पर्यंत 1,20,00,000 घरांची बांधणी करण्याचं उद्दिष्ट नव्यानं घोषित करण्यात आलं. तिसरं उद्दिष्ट होतं 2012 पर्यंत सर्व 2.5 लाख पंचायत कार्यालयांना ब्रॉडबँड सुविधा पुरवणे. शेवटचं उद्दिष्ट होतं 2014 पर्यंत किमान 40% ग्रामीण भागात दूरध्वनी सुविधांनी जोडणे ही उद्दिष्टे होती. त्याचबरोबर 2012 पर्यंत सपाट प्रदेशातील 1,000 पेक्षा अधिकच्या व डोंगराळ भागातील 500 पेक्षा अधिकच्या सर्व खेड्यांना बारमाही रस्त्याने जोडण्याचं उद्दिष्ट भारत निर्माण कार्यक्रमाचं होतं. त्याचबरोबर 2012 पर्यंत प्रत्येक गावाला विद्युत पुरवठा पोहोचवणे, 2012 पर्यंत अतिरिक्त 1 कोटी हेक्टर जलसिंचनाखाली आणणे. अशा प्रकारे भारत निर्माण योजनेअंतर्गत मुख्यतः सर्व उद्दिष्टे 2012 सालापर्यंत साध्य करायची होती. त्यातील मुख्य घटक 6 घटक होते. तर तुम्हाला मुख्य परीक्षेला हे 6 घटक विचारतात, यातील कोणकोणते घटक होते आणि इलिमिनेशन करून यातील कोणता घटक नाही असं विचारतात. तर भारत निर्माण योजना कार्यक्रम ही मुख्यतः ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी होती. त्यातील 6 घटक लक्षात ठेवण्याची ट्रिक आहे, तर व्हाईट रोड, WHITE रोड, व्हाईट रोड मधील W म्हणजे काय, तर पाणी पुरवठा, वॉटर सप्लाय, H मधील गृह बांधणी, I म्हणजे इरिगेशन जलसिंचन, T म्हणजे टेलिफोन दूरध्वनी, E म्हणजे इलेक्ट्रिसिटी विद्युत आणि रोड म्हणजे रस्ते. तर असे 6 जे घटक आहेत तुम्ही व्हाईट रोड या ट्रिकवरून लक्षात ठेवू शकता. W म्हणजे वॉटर सप्लाय, H म्हणजे हाऊसिंग, I म्हणजे इरिगेशन, T म्हणजे टेलिफोन, E म्हणजे इलेक्ट्रिसिटी आणि रोड लास्टचा घटक. हे 6 घटक, या 6 घटकांची उद्दिष्टे मुख्यतः 2012 पर्यंत सर्व उद्दिष्टे साध्य करायची होती. पुढची योजना आहे नागरी सुविधांचा ग्रामीण क्षेत्रामध्ये विस्तार, म्हणजेच प्रोव्हाइडिंग अर्बन ॲम्युनिटीज इन रुरल एरियाज. याला पुरा मॉडेल असं सुद्धा म्हटलं जातं. या योजनेची सुरुवात 2014ला सुरू करण्यात आली. या योजनेची संकल्पना ही माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांनी मांडली होती. पुरा योजना ही APJ अब्दुल कलाम यांनी मांडली होती. यामध्ये कोणकोणते घटक होते, तर यातील घटक सुद्धा महत्त्वाचे लक्षात ठेवायचे आहेत. फिजिकल कनेक्टिव्हिटी, इलेक्ट्रॉनिक कनेक्टिव्हिटी, नॉलेज कनेक्टिव्हिटी, इकॉनॉमिक कनेक्टिव्हिटी आणि स्पिरिच्युअल कनेक्टिव्हिटी असे 5 घटक होते. कोणकोणते, तर भौतिक सुविधा, इलेक्ट्रॉनिक सुविधा, ज्ञान सुविधा, आर्थिक सुविधा आणि स्पिरिच्युअल कनेक्टिव्हिटी असे 5 घटक हे पुरा मॉडेलचे होते. त्यातील पहिला घटक आहे फिजिकल कनेक्टिव्हिटी, दुसरा घटक आहे इलेक्ट्रॉनिक कनेक्टिव्हिटी, तिसरा घटक आहे नॉलेज कनेक्टिव्हिटी, चौथा घटक आहे इकॉनॉमिक कनेक्टिव्हिटी आणि 5वा घटक आहे स्पिरिच्युअल कनेक्टिव्हिटी. 10व्या पंचवार्षिक योजनेत संपूर्ण भारतात 7 ठिकाणी या योजनेला सुरुवात झाली.
यावर देखरेख कोण ठेवते तर NILD म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रुरल डेव्हलपमेंट ही या योजनेवर देखरेख ठेवते. या संदर्भात लोकसंख्येचा गट, वेगवेगळ्या लोकसंख्येच्या गटाचे प्रत्येक गट बनवले जातात. त्या किती साधारण या योजनेअंतर्गत साधारणतः 25,000 ते 40,000 लोकसंख्येचा एक गट तयार केला जातो. तोच पोरा मॉडेल, म्हणजे जे एक पोरा मॉडेल आहे. पोरा मॉडेलमध्ये एका गटात 25 ते 40,000 इतकी लोकसंख्या असते. तर 2012ला या योजनेची पुनर्रचना करण्यात आली. 2004ला प्रोव्हाइडिंग अर्बन ॲम्युनिटीज इन रुरल एरियाज पोरा मॉडेल योजना सुरू करण्यात आली. यामध्ये या योजनेची संकल्पना APJ अब्दुल कलाम यांनी मांडली. यात 5 घटक होते. कोणते तर फिजिकल कनेक्टिव्हिटी, इलेक्ट्रॉनिक कनेक्टिव्हिटी, नॉलेज कनेक्टिव्हिटी, इकॉनॉमिक कनेक्टिव्हिटी आणि स्पिरिच्युअल कनेक्टिव्हिटी. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण कोणकोणते टॉपिक बघितले, तर पहिल्यांदा आपण आश्वासित रोजगार योजना बघितली, याची सुरुवात 2 ऑक्टोबर 1993ला झाली होती. त्यानंतर आपण संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना बघितली, ज्याची सुरुवात 2001ला झाली होती. त्यानंतर आपण राष्ट्रीय कामासाठी अन्य योजना म्हणजेच नॅशनल फूड फॉर वर्क प्रोग्राम, जो 14 नोव्हेंबर 2004ला सुरू झाली होती, ही बघितली. त्यानंतर आपण प्रधानमंत्री रोजगार योजना, जे 2 ऑक्टोबर 1993ला सुरू झाली होती, याचा अभ्यास केला. त्यानंतर आपण प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम 2008ला सुरू झाला होता, त्याचा अभ्यास केला. त्यानंतर आपण राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम, ज्याची सुरुवात 15 ऑगस्ट 1995ला झाली होती, याचा अभ्यास केला. त्यानंतर आपण भारत निर्माण कार्यक्रम, जो 2005ला सुरू झाला होता. त्याचबरोबर पोरा मॉडेल, ज्याची सुरुवात 2004ला झाली होती. या सर्व टॉपिकचा आपण आजच्या लेक्चरमध्ये अभ्यास केला. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि या चॅनलची लिंक जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.